न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे यांनी आदेश देऊन सुद्धा राहुल कलाटे यांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत आता भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय। चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत। राहुल कलाटेंचा माघार घ्यायला नकार। ठाकरेंचा आदेश कलाटेंनी धुडकावला। राष्ट्रवादीच्या नानांच्या मार्गात कलाटेंमुळे कांटे। पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं शांत डोक्याने तुम्ही विचार करा आणि या सर्व गोष्टीची कळवा। म्हणून मला अशी अपेक्षा आहे की बा या आमच्या सर्वांचा आग्रह त्यांनी ग्राह्य धरून ह्या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शुक्रवारी बंडखोर कलाटेंची भेट घेतली। त्यानंतर व्यक्त केलेला हा विश्वास। पण सचिन अहिरांची पाठ फिरताच पुन्हा एकदा राहुल कलाटेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावत अपक्ष उमेदवार कायम असल्याची घोषणा केली। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्यावरही टीका केली। सर्वांशी चर्चा केल्यानंतर जो ह्या उमेदवारीच्या घोळानंतर जो झालेला लोकांमध्ये बदल होता आणि लोकांचा जो रेटा होता, म्हणजे चिंचवडच्या जनतेला निश्चितच ही नुराकुस्ती आवडली नसती। चिंचवडची जनता ही खूप सुज्ञ आहे, त्यामुळे त्यांचा जो मला फोर्स होता की राहुल तू लढलं पाहिजे, त्याच्यामुळे मी या इलेक्शनच्या रिंगणात कायम आहे। राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे चिंचवड निवडणुकीच्या रणसंग्रामात अखेर तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय। यात भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये चिंचवडमध्ये सामना होणार आहे। राहुल कलाटेंच्या बंडखोरीनं महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या समोर थेट आव्हान उभं राहिलंय। कारण कलाटेंमागे शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आहेत। त्यामुळे एकीकडे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे अशा दोन आव्हानांचा सामना नाना काटेंना करावा लागणार आहे। कलाटे हे शिवसेनेचे माजी गटनेते आहेत, त्यामुळे त्यांच्या बंडखोरीनं महाविकास आघाडीच्याच मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा भाजपला काहीसा फायदा होण्याचीही चिन्ह आहेत। गेली 8-10 दिवसापासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली। ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी आम्ही सगळी तयारीला लागलेलो आहोत आणि पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे। उमेदवार पण तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे। भाऊंनी केलेला विकास याच्या जोरावर आम्ही निश्चितपणे दुहेरी असू किंवा चौरंगी लढत असती किंवा एकेरी लढत असती तरी आम्ही भरघोस मतांनीच विजयी झालेलो असू। एकंदरीतच चिंचवड निवडणुकीत राहुल कलाटेंच्या उमेदवारीनं चुरस निर्माण झाली आहे। कारण मागील निवडणुकीत राहुल कलाटे दुसऱ्या स्थानावर होते। त्यामुळे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीतले तिरंगी लढतीत चिंचवडची जनता कोणाच्या मागे उभी राहते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच धुरळा उडणार असल्याचं स्पष्ट झालंय। भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं मास्टर प्लॅन बनवलेला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा विरोधकांचं हे आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पुण्यामध्ये रोड शो करणार आहेत। त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रंगत चांगलीच वाढणार आहे। कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होते। मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर महाविकास आघाडीनं उमेदवार मैदानात उतरवलेत। भाजपनं सुद्धा या दोन्ही मतदारसंघात जोर लावलाय। त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे या दोन्ही जागांवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतेय। या दोन्ही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा एकही उमेदवार नाही, मात्र मित्र पक्षांसाठी आदित्य ठाकरे रणांगणात उतरणार आहेत। आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा पहिला रोड शो आम्ही या पुढच्या आठवड्यामध्ये तातडीने घेणार आहोत, जेणेकरून जी एक समज गैरसमज काही कार्यकर्त्यांमध्ये करण्याची शक्यता नाकारता येणार नाही। असं जर न करण्याच्या दृष्टिकोनातून पण देखील पक्षातल्या युवा नेतृत्वाचे प्रमुख असलेले त्यांच्याकडनंच ही सुरुवात
ही आमच्या लेवलला केली जाणार आहे. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडनं केली. महाविकास आघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्यानं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय. कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपची ताकद आहे आणि आमची ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ असा इशारा सत्ताधाऱ्यांनी दिलाय. कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचल्यावर राजकीय रणधुमाळी अत्यंत त्वेषानं लढवली जाईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसमधली सुंदोपसुंदी आता शिगेला पोहोचली आहे आणि त्यामुळे प्रभारी HK पाटील यांच्यावर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यात मध्यस्थी करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र HK पाटलांना भेटणार नसल्याचा पवित्रा नाना पटोलेंनी घेतल्यानं आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला आता चांगलीच धडकी भरली आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी पाहून हायकमांडच्या डोळ्यासमोर तारे चमकायला लागलेत. नाना पटोले यांच्या सोबतच्या वादामुळे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस हायकमांडला तातडीनं वादाची दखल घ्यावी लागली. 3 वर्षांपासून राज्यातले काँग्रेसचे प्रभारी असलेले कर्नाटकमधले बडे नेते HK पाटील यांना दोन्ही नेत्यांमधला वाद संपवण्यासाठी पाचारण करण्यात आलं. नाही, मी नाही आहे उद्या. मी उद्या कसब्याच्या निवडणुकीसाठी आणि चिंचवडच्या निवडणुकीसाठी मी 14 तारखेपर्यंत तिथं 4 दिवस मी मुक्कामानं पुण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जी काही त्यांना माहिती पाहिजे होती ती माहिती मी काल त्यांना फोनवर दिली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंमध्ये अनेकदा खटके उडत होते. मात्र पदवीधर निवडणुकीत वादानं वणव्याचं रूप घेतलं. नागपूर मतदारसंघात सुधाकर आडबाले यांना उमेदवारी द्यायला पटोलेंचा विरोध होता. त्यामुळे विदर्भातले नेते पटोलेंवर भडकले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातही नाना पटोले यांनी विरोधाची भूमिका घेतली. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबेंसाठी अनुकूल असतानाही पटोलेंनी मात्र विरोध केला. मात्र सत्यजित तांबे अपक्ष लढूनही निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी नाना पटोलेंना कंटाळून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. मात्र थोरातांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर पटोलेंनी अजब उत्तर दिलं. थोरात CLP पदाचा राजीनामा मागे घेतील असं वाटतं? मला अजूनही त्यांनी राजीनामा दिला की नाही दिला याबद्दलची माहिती नाही. त्याच्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं काही बरोबर नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर नाना पटोलेंनी भाजपला ओढण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवामुळे भाजपकडून वादाच्या वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. मात्र ये पब्लिक है, ये सब जानती है. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि ही बातमी कबड्डी खेळणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कबड्डी खेळताना मुंबईतल्या मालाडमधल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. कबड्डीच्या मैदानावर झालेल्या या मृत्यूनंतर कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंच्या फिटनेसचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कबड्डी खेळताय, फिटनेस तपासा. तंदुरुस्तीचा मेळ नाही तर जीवाशी खेळ. कबड्डी खेळताना तरुणाचा मृत्यू. महाराष्ट्राच्या मातीतला खेळ कबड्डी. तरुणांच्या तंदुरुस्तीचा कस पाहणारा खेळ कबड्डी. मराठी मातीतला खेळ नव्या लाईफस्टाईलमध्ये धोकादायक बनत चाललाय. मालाडमध्ये कबड्डी खेळताना कार्तिकराज मल्लन या 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. गोरेगावच्या संतोष नगरमध्ये कार्तिकराज राहत होता. कबड्डीत चढाई करत असताना त्याला पकड टाकली. त्यानंतर तो उठून चालू लागला. 2 पावलं चालत नाही तोच खाली कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणानं कबड्डी खेळणाऱ्या तरुणांच्या फिटनेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. कबड्डीपटूला गंभीर आजार नसावा, जुनी दुखापत नसावी, आयोजकांनी फिटनेस टेस्ट करावी.
रोजचा कबड्डीचा सराव असावाच. खेळ सुरू होण्याआधी वॉर्मअप करायलाच हवा. पोषक आहार घ्यायला हवा. कबड्डी खेळामध्ये अपघात न होण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. प्लेयर शुड बी अ मेडिकली फिट. त्याला कोणत्याही गंभीर प्रकारचा आजार नसावा, जो पूर्ण होणे फार गरजेचे आहे. डाएट अँड न्यूट्रिशन प्लॅन ॲज पर द वेट कॅटेगरी. ट्रेनिंग प्लॅन ॲज पर द कॉम्पिटिशन. फटीक आजकालच्या याच्यातला एक अपघाताचा विषय झाला आहे. जास्त कॉम्पिटिशन, ओव्हर एक्सरसाइजमुळे थकवा येतो. जुन्नरला 2018 मध्ये 14 वर्षाच्या गौरव वेताळचा कबड्डी खेळताना मृत्यू झाला होता. कबड्डीत दुखापत होणं हा खेळाचा एक भाग आहे, पण कबड्डी खेळताना मृत्यू होणं हे धोकादायक आहे. त्यामुळे कबड्डीच्या मैदानावर जाताना पूर्वतयारी करून मैदानात उतरा. दिवाकर सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. लग्नाचा एक नवा फायदा आता समोर आलाय. वैवाहिक आयुष्य तुमचं दीर्घायुष्याचं रहस्य ठरू शकतं. हे आम्ही नाही म्हणत, तर हे एका संशोधनातनं स्पष्ट झालंय. पाहूयात त्याच विषयीचा हा एक विशेष रिपोर्ट. लग्न करा, हार्ट अटॅक टाळा. विवाहितांना हार्ट अटॅकचा कमी धोका. लग्न करा, दीर्घायुष्य व्हा. लग्नानंतर नको तो संसार, नको त्या कटकटी असा अनेकांचा सूर असतो. पण लग्न झालेल्यांसाठी एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय. लग्न करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका तुलनेनं कमी होतो अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. कार्लटन विद्यापीठातील एका अभ्यासानुसार लग्न झाल्यानंतर पुरुषांना नैराश्याचा धोका कमी होतो. विवाहितांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. विवाहितांचा आहार सुद्धा संतुलित राहतो. घटस्फोटानंतर नवे नाते संबंधही आरोग्यासाठी हितकारक असल्याचं डॉक्टर सांगतायत. लग्न करणारे दीर्घायुषी ठरतात, असंही या अभ्यासातून निष्कर्ष निघालाय. ज्यावेळेस व्यक्ती अविवाहित असतो त्यावेळेस हे जे ताणतणाव असतात, त्या ताणतणावाच्या बाबतीत त्याला संवाद साधण्यासाठी कुणी सोबत किंवा घरातले कोणी कुटुंबातले कोणी व्यक्ती नसतील तर तो ताणतणाव त्याच्या शरीरावर परिणाम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रात 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. पण वंदे भारत बहाणा, मुंबई महानगरपालिकेवर निशाणा असा आरोप केला जातोय. तर काँग्रेसनं मोदींच्या या पूर्ण मुंबई दौऱ्यावरच टीका केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई दौऱ्यावरनं पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचं राजकारण. वंदे भारत बहाणा, बीएमसी निशाणा. वंदे मातरम हे निमित्त आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची. खासदार संजय राऊतांचा भाजपवर आरोप. राऊत साहेबांना काय त्रास आहे मला माहित नाही. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रासाठी नव्या 2 वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पण मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर राजकारणही रंगल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 3 महिन्यांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा 3रा महाराष्ट्र दौरा आहे. 11 डिसेंबर 2022ला समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी मोदी नागपूरमध्ये आलेले होते. त्यानंतर 19 जानेवारीला मुंबईमध्ये मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकांसह विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. आणि आता 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान 3ऱ्यांदा महाराष्ट्रात आले. पंतप्रधान मोदींच्या 22 दिवसांच्या अंतरातील 2 मुंबई दौऱ्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय. मोदी कार्ड जरी वापरलं तरी मुंबईत शिवसेनाच येणार अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय. दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असताना, अनेक महत्वाचे विषय सुरू असताना, अडाणीसारखे विषयांवरती विरोधी पक्षाने घेरलं असताना त्याच्यावरती उत्तर न देता प्रधानमंत्री मोदी मुंबईत येत आहेत. वंदे मातरम हे निमित्त आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची.
पण पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारी एकटी शिवसेनाच नाही. काँग्रेसनं सुद्धा नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेचं राजकारण असल्याचा आरोप केलाय. म्हणजे लोक जमत नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं की आदरणीय नरेंद्र मोदीजी इथं आलेत आणि नरेंद्र मोदीजी आलेत तर लोक कसे जमवायचे, तर पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना लोन देण्याचं आश्वासन दिलं. अशी परिस्थिती आज भाजपची आहे. त्यामुळे या सगळ्या दौऱ्याचा कुठलाही फरक त्यावर पडणार नाही. महाविकास आघाडीच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जनतेला सेवा देण्यासाठी मोदी वारंवार येतील, त्याचा निवडणुकांशी काय संबंध असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. तर घोडा मैदान जवळ असल्याचं आव्हान शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेलं आहे. राऊत साहेबांना काय त्रास आहे मला माहित नाही. देशाचे पंतप्रधान जर मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला काहीतरी देतात आणि त्याचं लोकार्पण करण्यासाठी मुंबईला येतात, तर त्याचा इलेक्शनची काय संबंध आहे? महिन्यातून 2 वेळा काय, जास्त वेळा यावं लागलं तर माननीय मोदीजी हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुविधा देण्यासाठी येत आहेत. मुंबईसह राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी त्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 22 दिवसात मुंबईचा 2 वेळेला आणि 3 महिन्यात महाराष्ट्राचा 3रा दौरा केल्यानं विरोधक धास्तावल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.